पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 25 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, 9वी राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषद कोणत्या शहरात आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 2, अन्नपूर्णी सुपर 6 एलपीजी योजना कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये. प्रश्न 3, ड्युरंट कप 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे ईस्ट बंगाल एफसी यांनी. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वर्ल्ड ह्युमॅनॉइड रोबोट गेम्सची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे बीजिंग इथे. प्रश्न 5, मिस युनिव्हर्स इंडिया 2026 चा किताब कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे कैजिया लीज मेज यांनी. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन नक्की करा. प्रश्न 6, केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या शहराच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणासाठी एडीबी सोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई शहराचा. प्रश्न 7 पाहूया. भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या तिसऱ्या पाणबुडी विरोधी युद्ध नौकेचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मंगळूर. प्रश्न 8, भारताच्या पहिल्या स्वदेशी असॉल्ट रायफलची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आली किंवा तिचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे AK-203 शेर हे नाव आहे. प्रश्न 9, 2026 BWF जागतिक चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 1 पदक जिंकलेलं आहे. प्रश्न 10 पाहूया. भारताचे पहिले जनुकीय बदल न केलेले नॉन जेनेटिकली मॉडिफाईड उच्च प्रसरण क्षमता असलेले पॉपकॉर्न मक्याचे संकरित बियाणे कुठे लॉन्च करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेशमध्ये. प्रश्न 11, तटरक्षक दलाचे 5वे जागतिक शिखर संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर ते नवी दिल्ली येथे. प्रश्न 12 पाहूया. खालिंगद्वार वन राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे, जे तण व्यवस्थापन आणि बायोचार प्रकल्पाबाबत चर्चेत आले आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा व राज्यपाल आहेत लक्ष्मण आचार्य. प्रश्न 13, सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ती प्रदीप राय यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न 14 पाहूया. चालकांमधील थकवा आणि डुलकी ओळखण्यासाठी कोणत्या आयआयटीच्या संशोधकांनी अलीकडेच इंटेलिसीट नावाचा स्मार्ट ड्रायव्हर सीट विकसित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आयआयटी मद्रासने. प्रश्न 15, अमेरिकेतील कोणत्या राज्याने अलीकडेच 8 नोव्हेंबर हा दिवस दिवाळी दिवस म्हणून साजरा करण्याचा ठराव मंजूर केला? तर त्याचं उत्तर आहे कॅलिफोर्निया शहरामध्ये. प्रश्न 16 पाहूया. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ग्रामीण उद्योजकता तांत्रिक बुलेटिनचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे संकल्प शक्ती. प्रश्न 17, दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रातील गोरखा समुदायासाठी कायमस्वरूपी राजकीय तोडगा शोधण्याकरिता केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे पंकज कुमार सिंग यांची नियुक्ती केलेली आहे. प्रश्न 18 पाहूया. भारतात जपानी तंत्रज्ञान आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने जपानी शहराची स्थापना जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 19, सोफी एडोनोट कोणत्या देशातील पहिली महिला ठरली जिने अंतराळात पाऊल ठेवले आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशातील पहिली महिला सोफी. प्रश्न 15 पाहूया. कोणत्या मध्य पूर्वेकडील देशाने फार्स प्रांतात एका मोठ्या नैसर्गिक वायू क्षेत्राचा शोध लागल्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 21 तुमच्यासाठी. फिफा महिला विश्वचषक 2027 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, ग्लोबल चेस लीगची 4थी आवृत्ती कोण आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू शहर. प्रश्न 2, भारतातील पहिला मृदा पोत नकाशा कोणत्या शहरात तयार करण्यात आला? तर तो नागपूरमध्ये तयार करण्यात आला.
प्रश्न 3. एनालॉग चीजच्या विक्रीवर बंदी घालणारे 5वे राज्य कोणते बनले आहे? तर ते हिमाचल प्रदेश हे राज्य बनले आहे. प्रश्न 4 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 6वी पासूनच्या मुलांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य सरकारने. प्रश्न 5. देशभरातील विद्यार्थी आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे? तर ती आर. सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली. प्रश्न 6. ऑपरेशन तुफान ही अंमली पदार्थ विरोधी मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ती केरळ राज्याने सुरू केलेली मोहीम आहे. प्रश्न 7 पाहूया. भारतीय लष्कराने अत्याधुनिक ड्रोनची आपली पहिली बाज बटालियन कुठे उभारली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यामध्ये. प्रश्न 8. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करणार आहे, तर तो दिवस आहे 21 ऑगस्ट. प्रश्न 9 पाहूया. सोफी ॲडोनेट कोणत्या देशाची अंतराळात चालणारी स्पेस वॉक करणारी पहिली महिला बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे फ्रान्स देशातील. प्रश्न 10. सलग दुसऱ्यांदा अंडर-20 जागतिक कुस्ती विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे काजल धोचक यांनी. प्रश्न 11. डिजिटल भारत निधीने सुधारित भारत नेट कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्यासोबत करारावर स्वाक्षरी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे छत्तीसगड राज्य सरकारसोबत. प्रश्न 12 पाहूया. गुलाम व्यापार आणि त्यांचे उच्चाटन यांच्या स्मृतीनिमित्त आंतरराष्ट्रीय दिवस कधी पाळण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 23 ऑगस्टला. प्रश्न 13. भारताचा पहिला औद्योगिक स्तरावरील बायोपॉलिमर उत्पादन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 14. 72वी नेहरू ट्रॉफी बोट शर्यत अलीकडेच कुठे आयोजित करण्यात आली होती? तर ती केरळ राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे हा सुद्धा प्रश्न नोट डाऊन नक्की करा. प्रश्न 15 पाहूया. काव्य क्षेत्रातील योगदानाबद्दल सरला पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर आशुतोष परिदा यांची. प्रश्न 16. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम अलीकडेच कोणी केलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे जो रूट यांनी. प्रश्न 17. फिफा महिला विश्वचषक 2027 चे यजमानपद कोणता देश भूषवेल? तर त्याचं उत्तर आहे ब्राझील हा देश. प्रश्न 18 पाहूया. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 देशातील किती शिक्षकांना सन्मान देण्यात आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे 48 शिक्षकांना. प्रश्न 19. भारताच्या पहिल्या 100 MWH व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी VRFB प्रकल्पाला कोणत्या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे? तर ती गुजरातमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे. प्रश्न 20 पाहूया. महाराष्ट्रातील पहिले LPG PNG मुक्त गाव कोणते ठरलेले आहे? तर ते आहे आशिव हे गाव. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा नक्की नोट डाऊन करा. येत्या स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. प्रश्न 21 तुमच्यासाठी. सर्वोच्च न्यायालय वकील संघटनेच्या खजिनदारपदी कोणाची निवड झालेली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. तसेच असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.